नमस्कार मंडळी, आपल्या आगरी किचनमध्ये तुमचे स्वागत आहे। तर आज आपण रेस्टॉरंटसारखी घरच्या घरी अख्खा मसूरची भाजी बनवणार आहोत। अजून चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर कसली वाट पाहता, लगेचच करून घ्या। तर सुरू करूया। इकडे मी रात्री मसूर पाण्यात भिजवत ठेवलेले होते। आता स्वच्छ धुवून घ्यायचे। हे बघा, त्यानंतर घरचा मसाला, धणेपूड, हळद, गरम मसाला, मीठ, राई जिरं, हिंग, बारीक चिरलेला कांदा, आगरी वाटण, कढीपत्ता, टोमॅटो, लसूण घेतलेला आहे। सर्व साहित्याचे प्रमाण व टिप्स मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन केलेले आहेत। तर आता एका टोपात आपण दीड पळी तेल घालूयात। तेल चांगलं गरम झालं की मग त्यात राई जिरं, कढीपत्ता आणि हिंग घालून फोडणी द्यायची। ठेचलेला लसूण तेलावर छान परतवायचा। कच्चा ठेवू नका, चांगला तेलावर परतवायचा। गॅसची फ्लेम मी मंदच ठेवलेली आहे। आता बारीक चिरलेला कांदा घालूया। परतवून घेऊया। कांदा चांगला तांबूस रंग येईपर्यंत आपण परतवून घ्यायचा, कच्चा नका ठेवू। त्यानंतर टोमॅटो घालून परतवून घेऊया, म्हणजे तोही नरम होईल। मसूर तशी लगेचच शिजते, त्यामुळे टोमॅटो मी आधीच घातलेला आहे। गॅसची फ्लेम मी सुरुवातीपासूनच मंदच ठेवलेली आहे। धणेपूड घालूया। चवीनुसार मीठ घालूया। आता हळद, घरचा मसाला घालून परतवून घ्यायचा। आणि लगेचच अख्खा मसूर घालूयात।
सर्व परतवून घेऊयात मसाल्यावर. अगदी सोपी रेसिपी आहे ही. आता 5 ते 10 मिनिट आपण टोपावर ताटात पाणी ठेवूया, म्हणजे वाफेवरती व्यवस्थित शिजेल. गॅसची फ्लेम मंदच ठेवायची. मंद आचेवरच आपण व्यवस्थित शिजवून घेणार आहोत. अगदी झटपट बनते व चवीलाही खूप छान लागते. आता थोडंसं पाणी आपण गरम झालंय तेच घालूयात आणि पुन्हा ताट ठेवूयात. आता ताट काढून ढवळून घेणार आहोत. सर्व व्यवस्थित वर खालून मिक्स करायचं, म्हणजे व्यवस्थित शिजेल. अजून 5 मिनिटं आपण असं ताट ठेवून मंद आचेवरच शिजवूयात. मसूर शिजले की नाही आपण चेक करायची. उरलेलंही पाणी गरम मी घालते थोडंसं. आणि आता आपण यामध्ये आगरी वाटण घालणार आहोत. याची रेसिपी सुद्धा मी चॅनलला अपलोड केलेली आहे. व गरम मसाला घालूयात आणि सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. 2 मिनिटं आणि शिजवत ठेवायचं. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ह्याची आमटीही करू शकता. दोन मिनिटं मी असं ठेवते जरा. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. तर मंडळी तयार आहे घरच्या घरी रेस्टॉरंटसारखी अख्खा मसूर भाजी. तुम्ही पण नक्की बनवून बघा. आवडली रेसिपी तर लाईक शेअर करायला विसरू नका. तर पुन्हा भेटू अशाच मस्त रेसिपी घेऊन. धन्यवाद.